तिकडे रायगड जिल्ह्यामध्ये सकाळपासून ढगाळ वातावरण आहे आणि त्यामुळे जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवली जाते। मागील 2 दिवसांपासून कोसळत असलेल्या पावसामुळे अनेक नद्या-नाल्यांना पूर आलेला आहे। पाणी पातळीत वाढ झाली आहे। सावित्री, अंबा, कुंडलिका, पाताळगंगा या नद्या सध्या दुथडी भरून वाहत आहेत। आज देखील हवामान विभागाकडून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। एकीकडे जिल्ह्यातील 28 धरणांपैकी 22 धरणं ही 100% भरली असून जिल्ह्यात पाण्याची समस्या मिटली आहे। पावसाचा जोर वाढल्यास नागरिकांनी शक्यतो काम असेल तरच बाहेर पडा अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।